नमस्कार, द फॉर न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत। आज आपण पाहणार आहोत डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन कायदा। डेटा सुरक्षेसाठी सरकारचे मोठे पाऊल। भारतामध्ये डिजिटल गोपनीयता आणि डेटा सुरक्षा महत्त्वाचा विषय बनला आहे। डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन म्हणजेच डीपीडीपी कायद्याची देशभरात चर्चा चालू आहे। नागरिकांची वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी सरकारची तयारी आहे। डेटा चोरी आणि ऑनलाईन फसवणूक रोखण्यासाठी नवीन नियम लागू होऊ शकतात असे सांगण्यात आले आहे। डिजिटल गोपनीयतेचे संरक्षण हा डीपीएपी कायद्याचा मुख्य उद्देश आहे। मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कडून नवीन मार्गदर्शक तत्वे जाहीर करण्यात आली आहे। मोबाईल ॲप्स आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सरकारची विशेष नजर आहे। बँकिंग आणि ई-कॉमर्स कंपन्यांच्या डेटा वापरावर नियंत्रणाची तयारी सुरू आहे। नागरिकांचा वैयक्तिक डेटा वापरण्यापूर्वी परवानगी आवश्यक राहणार आहे। डेटा गैरवापर करणाऱ्या कंपन्यांवर मोठा दंड आकारला जाऊ शकतो। माहिती गळती आणि गोपनीयतेच्या उल्लंघनावर सरकारची कठोर भूमिका असणार आहे। एआय आणि क्लाउड कम्प्युटिंगमुळे डेटा सुरक्षा अधिक महत्त्वाची बनली आहे। डीपफेक आणि एआय जनरेटेड कंटेंटमुळे सायबर धोके वाढत आहेत। सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर डीपीडीपी कायद्याचे महत्त्व वाढले आहे। डिजिटल भारत अधिक सुरक्षित करण्यासाठी सरकारचे मोठे पाऊल। नागरिकांच्या डिजिटल हक्कांचे संरक्षण करण्यावर सरकारचा भर आहे। तज्ञांच्या मते भविष्यात डेटा सुरक्षा अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे। डिजिटल व्यवहारामध्ये पारदर्शकता वाढवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे। डीपीडीपी कायदा भारताच्या डिजिटल भविष्यासाठी महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो। तर आता या बातमीसोबत येथेच थांबूया आणि पुढे भेटूयात नवीन बातमीसह। तोपर्यंत पाहत रहा द फॉर न्यूज। धन्यवाद। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा आमच्या चॅनलला आणि पाहत रहा द फॉर न्यूज।